1146चा शिलालेख 36 दगडी खांब आणि भारतात तोड नसलेली शेषनाग मूर्ती हा भद्रनाथ मंदिराचा चमत्कार ऐकून तुम्ही थक्क व्हाल. भद्रावतीच्या मध्यभागी असलेलं श्री भद्रनाथ देवस्थान विदर्भातील शेषनागाचं एकमेव प्राचीन मंदिर आहे. पाहताना छोटं वाटतं पण इतिहास अगदी 800 ते 900 वर्षाचा आहे. मंदिरात पाऊल टाकताच ना सर्वात आधी दिसतं ते शंकरजी, हनुमान आणि गणपती यांच्या सुंदर प्राचीन मूर्त्या आणि नंतर दिसतो या मंदिराचा खरा रत्न एक संत दगडातून कोरलेला 9 पाण्याचा शेषनाग. इतिहासकार म्हणतात या नागमूर्तीला ना संपूर्ण भारतात तोड नाहीये. मंदिराचा सभा मंडप पूर्ण 36 दगडी खांबावर उभा आहे आणि प्रत्येक खांबावर प्राचीन कोरीव काम, यक्ष, देवगण यांची सुंदर आकृती दिसते. याच सभा मंडपात ना आजही पाहायला मिळतो 1146चा शिलालेख जो मंदिराचा ना अत्यंत जुना इतिहास सांगतो. इथे आलं की भाविकांची एकच भावना असतं, नवस केला की इच्छा पूर्ण होते. म्हणून विदर्भ, मध्य प्रदेश, तेलंगणा हजारो भाविक दररोज इथे येतात. मंदिराच्या मागे ना शेकडो वर्ष जुनी विहीर आहे आणि अशी मान्यता आहे की या विहिरीत आजही शेषनागाची गुप्त उपस्थिती आहे. इथूनच एक भुयारी मार्ग महाकाली मंदिरापर्यंतही जातो असा आजही स्थानिकांचा विश्वास आहे. आणि एक खास गोष्ट म्हणजे इथे रोज महाप्रसादाची व्यवस्था असते. पंडितांकडून ना मिळणाऱ्या कुपनवर तुम्ही पोटभर प्रसाद घेऊ शकता. पण हो, प्रसाद वाया घालवायचा नाही ही विनंती जरूर करतो. सोमवार, बुधवार आणि नागपंचमीला इथली गर्दी प्रचंड असते आणि शिवरात्रीचा कार्यक्रम अगदी उत्साह स्वरूपात साजरा केला जातो. तुम्ही कधी भद्रनाथ मंदिराला भेट दिली आहे का? किंवा तुमची कोणती इच्छा पूर्ण झाल्यात का? कमेंट मध्ये नक्की सांगा. मला तुमचे अनुभव ऐकायला ना खूप आवडतील. आणि हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. नागदेवतेचा आशीर्वाद सर्वांना लाभू द्या. पुढच्या व्हिडिओमध्ये ना आपण भेट देणार आहोत राजुराच्या 400 वर्ष जुन्या स्वयंभू भवानी मातेच्या मंदिराला. म्हणून ना माझ्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय.